ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राहुरी तालुका कार्यकारिणीची निवड ही नुकतीच गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय इथे पार पडली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाफे होते। तर या बैठकीमध्ये माजी प्राचार्य प्राध्यापक वसंतराव झावरे यांची अध्यक्षपदी तर डॉक्टर जालिंदर घिगे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। उपाध्यक्षपदी दीपक म्हेत्रे आणि डॉक्टर रोहित बोरावके, सचिवपदी संजय चव्हाण तर सहसचिवपदी साईनाथ रणधीर यांची निवड करण्यात आली आहे। बुवाबाजी संघर्ष विभागासाठी योगेश तनपुरे आणि जालिंदर मुसमाडे, वार्तापत्र आणि प्रकाशन विभागासाठी प्रशांत देशमुख आणि विकास धनवडे, वैज्ञानिक जाणीव प्रकल्पासाठी बबनराव लांडगे तसेच स्वप्नील कडू आणि शुभम सावळे यांची निवड करण्यात आली। मानसिक आरोग्य विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर पूनम सावळे आणि डॉक्टर कौस्तुभ भागवत, महिला विभाग प्रमुख म्हणून सोनल झावरे तर युवा विभाग प्रमुख म्हणून मनोज खाटेकर यांची निवड करण्यात आली आहे। विवेक वाहिनी विभागासाठी पवन कडू आणि महेश घोलप, प्रशिक्षण विभागासाठी प्राध्यापक अरुण तुपविहिरे आणि अनिरुद्ध मोरे यांची निवड करण्यात आली आहे। तर सांस्कृतिक विभागासाठी हरेश्वर साळवे आणि कुमार अंत्रे, सोशल मीडिया प्रसिद्धी विभाग प्रमुख म्हणून स्वप्नील दिघे आणि आदेश अंत्रे यांची निवड करण्यात आली आहे। जातीयंत विभागासाठी युसुफभाई देशमुख आणि कुमार भिंगारे, विविध उपक्रम विभागासाठी प्रशांत शिंदे आणि अशोक पवार तर कायदा विभागासाठी ॲडव्होकेट प्रवीण चोखर आणि ॲडव्होकेट अक्षय धनवटे यांची निवड करण्यात आली आहे। सदस्यपदी योगेश आणि कैलास पडघलमल यांची निवड झाली आहे। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य किरण कडू, अहमदनगर शहर शाखेचे कार्याध्यक्ष राजेंद्र कर्डिले, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हा अध्यक्ष प्रशांत शिंदे, कृषी अधिकारी बाबासाहेब मुसमाडे तसेच छात्रालयाचे प्रकाश सपकाळ उपस्थित होते। तसेच किरण कडू आणि नव्यानं निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। प्राध्यापक वसंतराव झावरे, किरण कडू पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। डॉक्टर जालिंदर घिगे यांनी आभार व्यक्त केले। तर यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप म्हणालेत की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कोणत्याही देवधर्माच्या विरोधात नाहीये। शिव, शाहू, फुले, आंबेडकर तसेच पुरोगामी आणि संत परंपरेमधील विचार समाजामध्ये रुजवण्याचं कार्य करत आहे। ज्या ज्या ठिकाणी बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या माध्यमांमधून समाजाचे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केलं जातं त्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये समिती सातत्यानं लढा देत आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।